नमस्कार मित्रांनो, ह्या एपिसोडमध्ये आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या प्रकरणावरचा 11 नंबरचा प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे। तर या प्रॉब्लेमच्या सुरुवातीलाच 1/4/2019 ची बॅलन्स शीट प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी रेडी दिलेली आहे। त्याच्यानंतर त्या बॅलन्स शीटच्या खाली रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिला आहे 31/3/2020 चा, म्हणजे चालू वर्ष झालं 1/4/19 ते 31/3/2020, म्हणून प्रॉब्लेमचा करंट इयर आहे 2019-20। त्याच्या अगोदरचं लास्ट इयर होईल 2018-19 आणि नेक्स्ट इयर होईल 2020-21। सुरुवातीला इन्कम आणि एक्सपेंडिचर आखून घेतले आहे 20 ओळींचा आणि बॅलन्स शीट चालू वर्षाची आखलेली आहे 20 ओळींची। आणि आता या प्रॉब्लेममध्ये 1/4/2019 ची म्हणजे चालू वर्षाच्या स्टार्टिंगची बॅलन्स शीट जी दिलेली आहे त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंडची अमाउंट दिली आहे 6,43,000। म्हणून हा कॅपिटल फंड चालू वर्षाचा ओपनिंग म्हणजेच मागच्या वर्षीचा क्लोजिंग, म्हणून हा 6,43,000 हा जो कॅपिटल फंड आहे तो चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला स्टार्टिंगलाच लिहून घेतला आहे कॅपिटल फंड 6,43,000 आणि त्याच्या खाली 3 ते 4 ओळींची आपल्याला गॅप ठेवायची आहे। आता रिसिप्ट पेमेंट अकाउंट मध्ये रिसिप्ट साइडला बघा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, त्याच्यामध्ये पहिलं दिलं आहे कॅश इन हँड आणि दुसरं दिलं आहे कॅश ॲट बँक। हे दोन्ही बॅलन्स चालू वर्षाच्या स्टार्टिंगचे आहेत आणि म्हणून हेच दोन्ही बॅलन्स आपल्याला 1 तारखेच्या बॅलन्स शीटला ॲसेटला दिसत आहेत बघा। त्याच्यामुळे हे 6,000 आणि 10,000 या बॅलन्स शीटला किंवा इन्कम एक्सपेंडिचरला कुठेच लिहायचे नाही आहेत। पुढे बघा रिसिप्ट साइडला ट्यूशन फीज, ट्यूशन फी म्हणजे विद्यार्थ्यांकडून मिळालेली ट्यूशन फी जी आहे ती 90,000। ट्यूशन फीज आपण लिहिणार आहोत इन्कम साइडला इनरला ठेवलेत 90,000, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नंबर आहे 2। ॲडजस्टमेंट नंबर 2 मध्ये सांगितलं आहे आउटस्टँडिंग ट्यूशन फीज ₹15,000। उत्पन्न येणं बाकी असणं हा घटक आपण इन्कम साइडला ॲड करायचा आहे ट्यूशन फी मध्ये अधिक आउटस्टँडिंग 15,000। तेव्हा बाहेरच्या कॉलम मध्ये आले 1,05,000 आणि उत्पन्न येणं बाकी असणं हा घटक आपण लिहिणार आहोत चालू वर्षाची बॅलन्स शीट ॲसेट साइड आउटस्टँडिंग ट्यूशन फीज 15,000। पुढे दिले टर्म फी आणि ॲडमिशन फी, हे दोन्ही शाळेचे इन्कम आहेत म्हणून दोन्ही घटक इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइडला ठेवले आहेत डायरेक्ट बाहेरच्या कॉलम मध्ये। पुढे दिले डोनेशन, डोनेशन कंसामध्ये दिले कॅपिटल, म्हणजे देणगी देणाऱ्या व्यक्तींनी ती रक्कम देताना असं सांगितले की आम्ही दिलेले डोनेशन तुम्ही भांडवल म्हणून वापरा, म्हणून सुरुवातीला डोनेशन ठेवले इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइडला इनरला ठेवले आणि पूर्णच्या पूर्ण डोनेशन आपल्याला भांडवलात टाकायचं आहे, म्हणून लेस कॅपिटलायझेशन 61,000 बाहेर डॅश आणि डोनेशनची रक्कम भांडवलात टाकली, म्हणून चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड मध्ये ॲड केला आहे डोनेशन 61,000। पुढे म्हटले इंटरेस्ट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे उत्पन्न आहे म्हणून इन्कम साइडला ठेवलं आहे डायरेक्ट बाहेरच्या कॉलम मध्ये। पुढे आहे गव्हर्नमेंट ग्रँट, गव्हर्नमेंट ग्रँटचा अर्थ होतो सरकारी अनुदान, हे पण शाळांच्या दृष्टीने इन्कम असते म्हणून इन्कम साइडला ठेवलं आहे बाय गव्हर्नमेंट ग्रँट 1,20,000। आणि शेवटचं म्हटले सन्ड्री रिसिप्ट म्हणजे किरकोळ कमाई, ही पण कमाई आहे म्हणजेच इन्कम आहे म्हणून इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइडला ठेवले डायरेक्ट बाहेरच्या कॉलम मध्ये 11,000। त्याच्या पुढे पेमेंट साइड बघायचे सॅलरी, सॅलरीवर ॲडजस्टमेंट नंबर आहे 1, सॅलरी पेमेंट साइडला आहे याचा अर्थ खर्च आहे म्हणून एक्सपेंडिचर साइडला इनरला ठेवली आहे सॅलरी
90,000 आणि ॲडजस्टमेंट नंबर 1 मध्ये सांगितलंय आउटस्टँडिंग सॅलरी 9,000. आउटस्टँडिंग खर्च आपण ॲड करतो अधिक आउटस्टँडिंग 9,000, तेव्हा बाहेरच्या कॉलममध्ये आले 99,000. आणि आउटस्टँडिंग सॅलरीचा दुसरा इफेक्ट चालू वर्षाची बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. पुढे म्हटलंय लायब्ररी बुक्स. शाळेची जी लायब्ररी आहे त्या लायब्ररी करता या वर्षी नवीन पुस्तकांची खरेदी केली आहे 14,000. शाळा कॉलेजच्या दृष्टीने बुक्स या ॲसेट गृहीत धरल्या जातात, म्हणून यंदा खरेदी केलेली बुक्स ॲसेट साईडला नोंदवण्यापूर्वी गेल्या वर्षी किती रुपयाची बुक्स होती ते तुम्हाला 1 तारखेच्या बॅलन्स शीटला दिसते बघा. 1/4/2019 ची जी बॅलन्स शीट दिली आहे ओपनिंग, त्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला म्हटलंय लायब्ररी बुक्स 45,000. ही जुनी पुस्तकं आपल्याला आधी चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला ॲसेटला नोंदवावी लागतील. लायब्ररी बुक्स ओल्ड 45,000 आणि त्या 45,000 मध्ये या वर्षी नवीन खरेदी केलेली बुक्स ॲड केले आहेत 14,000, तेव्हा एकूण पुस्तकं झाली 59,000. आणि आता ॲडजस्टमेंट नंबर 3 वर लायब्ररी बुक्सवर डेप्रिसिएशन काढून दिलं आहे 9,000. डेप्रिसिएशन मायनस करतो आपण, म्हणून 59,000तून लेस डेप्रिसिएशन 9,000, तेव्हा बाहेरच्या कॉलममध्ये आले 50,000. आणि डेप्रिसिएशन हा लॉस आहे, म्हणून एक्सपेंडिचर साईडला टू डेप्रिसिएशन अंडरलाईन डॅश, त्याच्यामध्ये पहिली ॲसेट ठेवली आहे लायब्ररी बुक्स, इनरला अमाऊंट ठेवली आहे 9,000. त्याच्या पुढचे जे ऑफिस रेंट, प्रिंटिंग आणि स्टेशनरी, सन्ड्री एक्सपेन्सेस, इन्शुरन्स, स्पोर्ट एक्सपेन्सेस आणि ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस हे सगळे पाठोपाठ दिलेले खर्च आहेत. हे सगळे खर्च असल्यामुळे लाईनीत ठेवले आहेत एक्सपेंडिचर साईडला डायरेक्ट बाहेरच्या कॉलममध्ये. पुढे म्हटले फर्निचर. फर्निचरची यंदाची खरेदी केली आहे 50,000ची. हे पण आपल्याला बुक्स प्रमाणे करायचं आहे. यावर्षी खरेदी केलेलं फर्निचर नोंदवण्यापूर्वी गेल्या वर्षीचं म्हणजे यंदाचं 1 तारखेच्या बॅलन्स शीटला असलेलं फर्निचर आहे 72,000, म्हणून जुनं फर्निचर आपल्याला यावर्षीच्या बॅलन्स शीटला ॲसेट साईडला अगोदर नोंदवावं लागेल. फर्निचर ओल्ड 72,000 आणि मग या 72,000 मध्ये चालू वर्षी खरेदी केलेलं फर्निचर मिळवलं आहे अधिक परचेसेस ऑफ फर्निचर 50,000, तेव्हा बेरीज झाली 1,22,000. आणि परत तिसऱ्या ॲडजस्टमेंटवर फर्निचरवरचं पण डेप्रिसिएशन काढून दिलं आहे 10,000, म्हणून ते मायनस केले लेस डेप्रिसिएशन 10,000, तेव्हा बाहेरच्या कॉलमला आले 1,12,000. आणि फर्निचरचं डेप्रिसिएशन एक्सपेंडिचर साईडला यादीत टाकलं आहे फर्निचर 10,000. असं दोन्ही ॲसेटवरचं टोटल डेप्रिसिएशन बाहेरच्या कॉलमला ठेवले आहेत 19,000. पुढे म्हटलंय रिपेअर्स. रिपेअर आपण एक्सपेंडिचरला लिहिले बघा, खर्च असल्यामुळे बाहेरच्या कॉलमला 15,000. आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक हे दोन्ही ॲसेट या वर्षीच्या क्लोजिंग ॲसेट आहेत, म्हणून क्लोजिंग बॅलन्स शीटला म्हणजे या वर्षीच्या बॅलन्स शीटला ॲसेट साईडला डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला अमाऊंट ठेवले आहे. आता हा रिसीव्ह पेमेंट अकाउंटचं पोस्टिंग करून पूर्ण झाले आहे. आता 1 तारखेच्या बॅलन्स शीटला लक्ष टाकलं आपण तर ॲसेट साईडला 1 तारखेला 2 ॲसेट शिल्लक राहिले, ते काय बिल्डिंग आणि कॉम्प्युटर लॅबोरेटरी. ज्या अर्थी 1 तारखेच्या बॅलन्स शीटला आपल्याला ॲसेट दिसतात त्या अर्थी त्या एंडिंगपर्यंत असणार, कारण कुठेही मध्ये त्या ॲसेटची आपण विक्री नाही केलेली, म्हणून त्या दोन्ही ॲसेट चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला एंडिंगला ठेवले आहेत. ॲसेट साईडला बिल्डिंग 4,50,000 आणि कॉम्प्युटर लॅबोरेटरी 60,000. आणि आता इन्कम साईडची बेरीज केली आहे 2,53,000. दोन्ही साईडला मांडली आहे 2,53,000. या प्रॉब्लेममध्ये सुद्धा खर्चापेक्षा उत्पन्न जास्त आहे, मग त्या फरकाला म्हणतो आपण सरप्लस, म्हणून डेबिट साईडला ठेवला आहे टू सरप्लस 48,800,
त्याला कंसात टाकलं आहे एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर 48,800. सरप्लस म्हणजे नफा असतो, म्हणून चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये ॲड केला आहे सरप्लस 48,800 आणि ह्या तीन अमाऊंटची बेरीज बाहेरच्या कॉलमला आली आहे 7,52,800 आणि संपूर्ण आपल्या बॅलन्स शीटची टोटल आली आहे 7,61,800. ॲडजस्टमेंटचं थोडक्यात स्पष्टीकरण प्रॉब्लेमच्या खाली मराठीतनं केलेलं आहे.